वळात पुढच्या बातमीकडे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येणार होते असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. त्यांचे हे वक्तव्य चर्चेत आलेलं असतानाच आता एकनाथ शिंदेंविषयी काँग्रेसच्या हुसेन दलवाई यांनी मोठा दावा केलाय. एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये येण्याच्या तयारीत होते असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी केलाय. एकनाथ शिंदेंना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी काही काँग्रेस नेत्यांनी विरोध केल्याचा दावा सुद्धा केलाय. तर एकनाथ शिंदेंविषयी काँग्रेसच्या हुसेन दलवाई यांनी हा मोठा दावा केलेला आहे. एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये येण्याच्या तयारीत होते असं त्यांचं म्हणणं आहे. एकनाथ शिंदेंना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी काही काँग्रेस नेत्यांनी विरोध केला असा सुद्धा मोठा दावा त्यांनी केलाय. बिल्कुल सही बात है। ऐसा है कि वो उनका सब हो गया था, वो आने का तय सब हो गया था। लास्ट में सोनिया जी को मिलने के लिए जा रहे थे, तब अहमद पटेल साहब का फोन आया कि आप पहले रिजाइन करो फिर आ जाइए, चुनाव करके आ जाइए। इसलिए वो आ नहीं पाए। मेरे ख्याल से कांग्रेस ने उस वक्त गलती की। पृथ्वीराज चौहान साहब का कहना बिल्कुल बराबर है। यही बात एकनाथ शिंदे जी की भी थी। एकनाथ शिंदे जी भी कांग्रेस में आना चाहते थे, लेकिन हमारे कुछ लोगों ने उनको आने नहीं दिया। दलवाई म्हणतात की एकनाथ शिंदे 2014ला काँग्रेसमध्ये जाणार. हुसेन दलवाई तर फारच विनोदी आहे, त्यांच्यावर मी काय तर बोलतच नाही. त्यांना पण आता प्रकाश जोतात्राची बहुतेक कदाचित मूड आलेला असेल. पृथ्वीराज चव्हाण असं म्हणतात की भेट झाल्या होत्या. पृथ्वीराज चव्हाणांच्या संदर्भामध्ये काल मी साहेबांशी बोलून शिवसेनेचं अधिकृत मत असं सांगितलं की मुंडे साहेब हे महायुतीचे नेते होते. आता एखादी व्यक्ती हयात नसताना त्याच्याबद्दल अशा पद्धतीचे रिमार्क पास करणं म्हणजे आपण किती अधोगतीला जातोय हे महाराष्ट्राला आणि देशाला दाखवणं, आणि त्याच पद्धतीचं कामकाज काँग्रेसचं होतं. प्रत्येक माणूस आपलं अस्तित्व मी आहे वा राजकारणात आणि पॉलिटिक्समध्ये जिवंत आहे हे दाखवण्यासाठी अशा पद्धतीनं खोटं भ्रम पसरवणारा आणि स्टंट करणारं वक्तव्य अनेक लोक समाजामध्ये करत असतात, आणि हा त्याच्यातलाच एक प्रकार आहे. विनाकारण कोणत्याही माणसाची बदनामी करून स्वतःला लाईमलाईटमध्ये आणण्याचा हा प्रकार आहे. आणि मला असं वाटतं की एका रिस्पॉन्सिबल राजकारण्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये, आणि कोणाला मनात आलं तेव्हा कोणी काही बडबडते आणि त्याला विनाकारण वेड्याने महत्त्व देऊ नये. उलट अशा माणसाचा हासा करायला पाहिजे की इतके दिवस तुम्ही गुपचाप का बसले होता, आणि अशा पद्धतीने चुकीचं वक्तव्य करणाऱ्याच्या विरोधात कुठली प्रतिक्रिया देणे हा त्यांचा बुद्धीचा बालिशपणा आहे. दरम्यान ज्येष्ठ नेत्यांमध्ये काय चर्चा झाली ते माहिती नसल्याचं नाना पटोले यांनी सांगितलंय. मला असं वाटतं की हुसेन दलवाई असतील किंवा पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, या सगळ्यांनी जे काही वक्तव्य आता 2 दिवसात केलेलं आहे, कारण की हे मोठे नेते आहेत, यांच्या लेवलवर काही चर्चा झाली असेल तर त्यांना माहिती असेल. त्याच्यामुळे आमच्या लेवलवर अशी कुठली चर्चा झालेली नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्याची आमच्यासमोर कुठली चर्चा झाली नाही त्याच्यावरचं वक्तव्य आम्ही करावं असं मला वाटतं.